अशा कामांमध्ये ना रिस्क घ्यावी लागते. पण ती रिस्क तुम्हाला घ्यायची नसेल तर माझ्या कंपनीकडून मी हा प्रोजेक्ट करू शकते. म्हणजे मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. माझ्या कंपनीचं प्रोफाईल पण चांगलं होईल त्या निमित्ताने. दिशा, तू ह्या प्रोजेक्ट मध्ये अजिबात लक्ष घालायचं नाहीयेस. तुम्ही माझ्यासोबत नेहमीच अशा का वागता? मी एक चांगली बिझनेस वुमन आहे. मला बिझनेस सांभाळता येतो. आणि तसंही तुम्ही या घरात कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर सोपवलेली नाहीये. तुम्ही काय असंच दिवसभर बसून राहायचं का न्यू सासू मॉम सारखं? मला नाही जमणार आहे असं बसून राहायला. मी त्यापेक्षा ऑफिसचं काम सांभाळेन ना. माझा बिझनेस परत एकदा उभा करेन व्यवस्थित. मी बिझी तरी राहीन काहीतरी काम करताना. ठीक आहे दिशा, आजपासून मी तुला एक महत्त्वाची जबाबदारी देणार आहे. बहिणी या दिशाला कंपनीची मालकीण वगैरे बनवणार नाहीत ना? मला माहितीये. आपल्या ऑफिस मध्ये आदित्यच्या ज्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्या सगळ्या तुम्ही आता माझ्यावर सोपवणार आहे ना? नाही, मी तुला आदित्यची जागा देत नाही. मी तुला त्याही पेक्षा महत्त्वाची जबाबदारी देणार आहे. अगं काय झालंय की सावित्री जरा आजारी आहे, त्यामुळे तिची 2 दिवस सुट्टी आहे. सो सावित्री कामावर येईपर्यंत तू किचन सांभाळ. सावित्री येईपर्यंत तू पूर्ण किचनचा ताबा घे. हे किचन वगैरे सांभाळणं हे मी कधी आधी केलेलं नाहीये. माझ्या मम्मा डॅडींनी पण मला घरी कुठलंच काम कधी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे मला ही कामं असली जमत सुद्धा नाहीत. मला बिझनेस करता येतो. तुम्ही मला बिझनेस करायला द्या. हे किचन वगैरे सांभाळणं माझ्याकडून नाही होणार. हे दिशा, हे जे काही बिझनेस वगैरे करायचं आहे ना, तो परितो सोबत जाऊन तुझ्या सासरी करायचा. जे काही दिवे लावायचे ते तिकडे. आमच्या बिझनेसमध्ये लुडबुड नाही करायची, कळलं? तू मला सांगायची गरज नाहीये मी काय करायचं ते. एक सासू मॉम, मला किचन मधलं काम जमेल का ते माहित नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून करते 2 दिवस कसं तरी मॅनेज. नाही म्हणजे हाऊस मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं असतं ना, म्हणून. गुड. दिशा, ऑल द बेस्ट. काय झालं तुम्हाला हसायला? नाही एकट्याच हसताय ना म्हणून विचारलं. काय झालं? दिशा, वहिनी काय म्हणाल्या ते ऐकलंस ना तू? आज सावित्री सुट्टीवर आहे. तिच्या जागेवर काम करायचंय तुला. म्हणजे किचन मधलं सगळंच काम है ना? आणि मला आनंद याचा झाला म्हणून मी हसत होते की आज कधी नव्हे ते पहिल्यांदा माझ्या लाडक्या सुनेच्या हातून मला काहीतरी छान खायला मिळणार आहे. तुला माहितीये या जगातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे नक्की काय असतं? तुला तर माहितीये मला कुठले कुठले पदार्थ जास्त आवडतात है ना? त्यामुळे एक काम कर, सगळे पदार्थ बनव पटपट आणि मला माझ्या रूम मध्ये ये घेऊन. आणि मला माझ्या रूम मध्ये आणून दे किंवा आवाज दे तरी चालेल, मी आहेच. ऑल द बेस्ट. आदित्य सर, पोहे खाऊन घ्या. नाही आता काहीच नको. आता खरंच काहीच नको पारू. ठीक आहे, पहिल्याच दिवशी लेट मार्क नको पारू. प्लीज समजून घे. इकडे बघा. काय? नको असं काय करताय? समजून घेतो. करा, मी भरवते. खाऊन घ्या, खाऊन घ्या. एक मिनिट थांब पारू. काय चाललंय तुमचं आदित्य सर? पटदिशी करा. इकडे बघा. करा म्हणलं नाही. पारू यार, काय करतेस तू? मी काय लहान बाळ आहे का? असं काय ना? हे काय लहान बाळच आहे की माझ्या समोर. अच्छा, लहान बाळ आहे मी. लहान बाळ आहे मी. टिफिन देतेस ना? होय.
पारू दे 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 पटकन दे यार. पारू आले आले झाला का? थँक्यू. बरं मला सांग इन शर्ट की आउट शर्ट? इन शर्ट. ओके. सर येतो का? बाबा काय रे? हा, हे प्रोजेक्ट खरंच खूप युनिक आहे. यामुळे ना आपण अख्ख्या जगात आणि इतर बिझनेसेस समोर एक आदर्श निर्माण करू शकतो की किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज फक्त प्रॉफिटसाठी काम करत नाही, तर त्यांची काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. त्या चांगल्या प्रोजेक्टला का नाकारताय ना मला खरंच कळत नाही. आणि बरं मला सांगा, कितीही भांडणं झाली असतील, कितीही वाद झाले असतील, पण दादा आपल्या बिझनेससाठी कंपनीसाठी काही हानिकारक होईल असं करणार नाही. मग हा तर त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा का नाकारते ती? अहो तुम्ही हसताय. बाबा का हसताय सांगा तरी मला. तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. लोक पहिल्या आदित्यचं कुठलंच प्रोजेक्ट नाकारू शकत नाही, पण हे प्रोजेक्ट म्हणजे जे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यालाच नाही म्हणते. त्यालाही कारण आहे ना, कारण या प्रोजेक्टवरती आदित्य नाही आहे आणि आदित्य या प्रोजेक्टला जेवढा न्याय देऊ शकतो तेवढा न्याय दुसरं कोणीच देऊ शकत नाही, हे तिला माहिती आहे चांगलंच. आणि कदाचित पुढे जाऊन आदित्यनेच हे प्रोजेक्ट करावं अशी सुद्धा तिची इच्छा असू शकते ना. आई इतका लांबचा विचार करत असेल असं डोक्यात पण येत नाही कधी. ही तिची दूरदृष्टी मला आधीपासूनच माहिती होती. चला बरं झालं तुमच्याशी बोललो, बरं वाटतंय जरा आता. जा, नको टेन्शन घेऊ, जा. आलंच. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.